श्रीमन्महाधिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदंड मंडितारा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। वाहिव्याची रहाटी जे का मुदल तिघे ये सृष्टी ते तियेची या पोटी जाहले गुण। रजो गुण पेरी ते तुले सत्व सोमकरी एकले तम करी सवंगणी। क्षेत्राची वाही करण्याच्या कामामध्ये मूलभूत जे या सृष्टीत 3 गुण आहेत ते या प्रकृतीच्या पोटी उत्पन्न झाले आहेत। रजोगुण कर्मरूपी बीजाची पेरणी करतो। सत्वगुण जितकी पेरणी झाली तितक्याचे रक्षण करतो आणि मग यथाकाली तमोगुण हा त्याची कामपणी करतो। प्रकृती ही आपल्या सत्व रज तम या 3 गुणांच्या द्वारा क्षेत्राची उत्पत्ती स्थिती लय करत असते। रचुनी महत्त्वाचे खळे मळी एक एक काळुगेनी पोळे तेथ अव्यक्ताची मिळे सांज भली। पुढे त्यापासून महत्त्वाचे म्हणजे समष्टी बुद्धीचे खळे निर्माण होते आणि काळरूपी एकट्या बैलाने त्याची मळणी केली जाते। हे करीत असताना शेवटी अव्यक्त रूपी संध्याकाळ होते। ज्याप्रमाणे खळ्यात धान्य एकत्र करून व त्याची मळणी करून धान्य व भूस निरनिराळे केले जातात त्याप्रमाणे बुद्धीच्या साह्याने बरे वाईट पुण्य पाप अशी कर्माची विभागणी करून त्याचे सृष्टीत कालांतराने सुखदुःख रूप फळ प्रकृती पुरुषाला प्राप्त करून देते। असे होत होत शेवटी सर्व सृष्टी अव्यक्त प्रकृतीत लीन होते। या सांख्य मतात पुरुष चेतन व असंग आहे। तो ती कर्म करीत नाही पण त्याच्या सानिध्याने प्रकृती कर्म करते व त्याच्या ठिकाणी अविवेक आहे। तोपर्यंत क्षेत्रांतर्गत सुखदुःखाचा संबंध व विवेक झाल्यानंतर सुखाचा संबंध मानला असल्यामुळे पुरुषाच्या असंगत्वाला बाध येतो। म्हणून वेदांत दृष्टीने पाहता या मतातही क्षेत्रज्ञाचा निवाडा योग्य रीतीने झाला नाही असे माऊलींचे म्हणणे आहे। येथून आता माऊली योगशास्त्राचे मत सांगत आहेत। तव एकी मतिवंती या बोलाची या खंती म्हणितले यया ज्ञप्ती अर्वाचिना। हे सांख्याचे मत ऐकून व त्या प्रतिपादनाची खंती वाटून बुद्धिमान योगी म्हणतात, अहो हे सर्व तुमचे ज्ञान अलीकडील आहे। तव एकी मतिवंती केवळ चेतनाच्या सानिध्याने जड कार्यकारी होताना दिसत नाही। चेतनाच्या प्रेरणेने ते कार्यकारी होऊ शकते असे पाहण्यात येते। म्हणून योगशास्त्रात ज्याचे ठिकाणी सत्वगुणाचा अत्यंत उत्कर्ष झाला आहे अशा पुरुष विशेष ईश्वर मानून त्याच्या चित्तात स्फुरण पावणाऱ्या सृष्टी संकल्प रूप प्रेरणेने प्रकृती कार्यरूप होते असे मानले असल्यामुळे येथे सांख्यवाद्यांपेक्षा योग्यांना मतिवान म्हटलेले आहे। हा हो परतत्वातू के प्रकृतीची मातू हा क्षेत्र वृत्तांतू उगेची ऐका। शून्य शेज सालिये सुलीनतेची तुळिये निद्रा केली होती बळीये संकल्प येणे। अहो परतत्व म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या असंग अशा पुरुषाच्या ठिकाणी संबंध कसा राहील। या क्षेत्राच्या उत्पत्तीचा वृत्तांत निवांतपणे ऐका।
शून्य शेज सालिये म्हणजे शून्यमय अव्यक्त दशेच्या शय्यागृहात भगवंतांच्या सृष्टी निर्माण करणाऱ्या इच्छा रूप संकल्पाने लीनतेच्या गादीवर निद्रा केली होती. प्रकृष्ट सत्वोपादानात ईश्वरस्य शाश्वतिकः उत्कर्षः. योगसूत्र समाधिपाद व्यास भाष्य. संसार तप्त जीवांचा ज्ञानोपदेश द्वारा उद्धार करण्याकरता आवश्यक असलेली शास्त्रे व बुद्धी, मन, इंद्रिये इत्यादी कार्यसृष्टीचा संहार होऊन पुन्हा ती निर्माण व्हावी म्हणून भगवान शुद्ध सत्वात्मक चित्त मी ग्रहण करीन असा संकल्प करतो व सृष्टीचा संहार होऊन त्या सृष्टीबरोबर भगवंताचा संकल्पही प्रकृतीच्या साम्य भावाला प्राप्त होतो. म्हणजेच प्रकृतीत लीन होतो. नंतर ज्याप्रमाणे एखादा मनुष्य मी सकाळी 4 वाजता उठून अमुक करीन किंवा अमुक काम करीन असा संकल्प करून निसतो व त्या संकल्पानुसार तो जागा होऊन ठरलेले काम करतो, त्याप्रमाणे प्रलयाचा अवधी संपल्यावर प्रकृतीत लीन असलेला हा भगवंत त्याचा संकल्प उद्भूत होऊन भगवान सर्व सृष्टी निर्माण करतो. तो अवसात चेईला उद्यमी सदैव भला म्हणून ठेला जोडला इच्छा वशे. तो सर्गारंभी अकस्मात जागा झाला आणि प्रयत्न करण्यात तो सदा तत्पर असल्यामुळे त्याने क्षेत्राचा ठेवा इच्छेने प्राप्त करून घेतला. उद्यमी सदैव भला हा संकल्प अनादिकालापासून सृष्टीची उत्पत्ती व संहार करीत आहे. निरालंबीची वाडी होती त्रिभुवनाये वडी, हे तयाची जोडी रूपा आली. ही अव्यक्त देशेची वाडी त्रिभुवना एवढी असल्यामुळे संकल्पाच्या साह्याने ते त्रिभुवन रूप कार्य रूपाने व्यक्त झाली. निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी. कोण्याही भावरूप वस्तूचा अव्यक्त भाव तिच्या भावा एवढा असतो. या नियमानुसार प्रलयकाली त्रिभुवनाची झालेली अव्यक्त दशा ही त्रिभुवना एवढीच असू शकते. हे निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी या 2 चरणांनी माऊलींनी सांगितलेले आहे. मग महाभूतांचे एक वाट, सैरा वेंटाळूनी भाट, भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी. यावरी आधी 5 वटे यांची बांधी, बांधली प्रभेदी 5 भौतिकी. कर्मांचे गंडे, कर्मांचे गुंडे, बांध घातले दोन्हीकडे, नपुंसके बरडे राणे केली. मग पंचमहाभूत रूप पडीत जमीन संपूर्ण एकत्र करून जीवांचे 4 भाग निर्माण केले. यानंतर आधी पंचभौतिकांचा समुदाय पांचभौतिक रूपाने निरनिराळ्या भेदाने विभागला गेला. मनुष्य शरीर रूपी क्षेत्राच्या 2 बाजूला कर्म अकर्म रूपी दगडांचे बांध घातले आणि नपुंसके म्हणजे मनुष्य व्यतिरिक्त प्राणी नापिक जमीन बनवली. कर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे म्हणजे विधिनिषेध. कर्म म्हणजे विधिनिषेध. हे कर्म मनुष्य प्राण्यांकरता सांगितलेले आहे. मनुष्य विहित कर्माप्रमाणे आचरण करून त्या पुण्याचे उत्कर्ष रूप पीक प्राप्त करून घेतो व कर्माचे आचरण करून पापजन्य दुर्गती रूप पीक घेतो. नपुंसके बरडे राणे केली. नपुंसके म्हणजे मानव योनी नाहीत अशा वृक्षादी योनी. बरडे राणे केली म्हणजे ज्यात क्रियमान कर्म उत्पन्न होत नाही अशा केल्या. मानव योनी व्यतिरिक्त इतर पशु पक्षादी योनीतील जीवांना शास्त्राने कर्माचे किंवा धर्माचे विधान लागू केले नसल्यामुळे त्या योनीतील जीवांकडून पुण्य पाप रूप क्रियमान कर्म होत नाही. म्हणून त्या योनीतील कर्माने सुखदुःख रूप फळही मिळत नाही. केवळ प्रारब्ध रूप झालेल्या पूर्वीच्या पापकर्मांचे सुखदुःख रूप फळ भोगणाऱ्या त्या योनी आहेत. येथ येर झारे लागी जन्म मृत्यूची सुरंगी, सुहाविली निलागी संकल्पे येणे. मग अहंकारासी एकलाधी करुणी जीवितावधी, वाहविले बुद्धी चराचर.
मग जेथे लाग नाही त्या स्थितीत पुन्हा पुन्हा जन्म मरणाची एरझार करण्याकरता या संकल्पाने जन्म मृत्यूचे भुयार तयार केले. मग आयुष्य आहे तोपर्यंत हा संकल्प अहंकाराशी ऐक्य करून बुद्धीकडून चराचराची वहिवाट करवतो. म्हणजे क्षेत्रज्ञाला कर्माच्या कर्तृत्वाचा व त्या कर्मानुसार सुखदुःख रूप फळाच्या भोगाचा अनुभव घ्यायला लावतो. केवळ अहंकारामुळे जीवाचा क्षेत्राशी संबंध येतो. या परी निराळी वाडे संकल्पाची डहाळी म्हणून तो मुळी प्रपंचा यया. याप्रमाणे शून्यरूपी अव्यक्त दशेत संकल्पाची डहाळी वाढली म्हणून या प्रपंचाला संकल्प मूळ कारण आहे. याप्रमाणे योगमतात सत्वगुण इच्छा संकल्प सृष्टी इत्यादी पदार्थ सत्य मानून त्यांचा क्षेत्रज्ञाशी संबंध मानला आहे. पण वेदांत दर्शनाने क्षेत्रज्ञाला अद्वैत स्वरूप ठरवून तद्व्यतिरिक्त सर्वच मिथ्या मानले आहे. म्हणून वेदांत दृष्टीने पाहता योग म्हणतात ही क्षेत्रज्ञाचा निवाडा बरोबर झाला असे दिसत नाही. यया परी मतमुक्त की ते त पडी घाईले आणि की म्हणती हा हो विवेकी तरी तुम्ही भले परतत्वाची या गावी संकल्प सेज देखावी तरी का पान मनावी प्रकृती तयाची परी असो हे नव्हे तुम्ही यान लगावे आताची हे आघवे सांगिजेल. याप्रमाणे निराधार मतांची मौक्तिके मुखातून बाहेर काढणाऱ्यावर दुसऱ्यांनी प्रहार केले. ते म्हणतात अहो तुम्ही कसा विचार करता. प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या तत्वांच्या ठिकाणी तुम्ही जर संकल्पशय्या पाहता तर मग त्याची प्रकृतीच का मानू नये. पण असो तुमचे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही या मताचे भ्रांतीत पडू नये हे सर्व आता आम्ही सांगतो. आता येथून क्षेत्राविषयी नैययिकांचे मत माऊली सांगत आहे. तरी आकाशी कवणे कोणे केली मेघांची भरणे अंतरिक्षी तारागणे धरी कवण गगनाचा चांदवा कोणे ओढिला केधवा पवन हिंडतू असावा हे कवनाचे मत. रोमा कवण पेरी कोण समुद्र भरी पर्जन्याची आकरी धारा कवण तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवनाची नव्हे हे वाहे तया फावे येरा तुटे. आकाशामध्ये मेघांचा भरणा कोण करतो. अंतरिक्षात नक्षत्रे कोण धारण करतो. हे आकाशाचे छत कोणी केव्हा ताणून लावले. वाऱ्याने वाहत असावे ही कोणाची आज्ञा होय. शरीराचे ठिकाणी रोम रंध्रे कोण करतो. समुद्र कोण भरतो. पावसाच्या धारा कोण करतो. याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावतः कोणाच्या मालकीचे नसताना त्याची जो मालकी वागवितो त्याला ते प्राप्त होते. जो मालकी वागवित नाही त्याचा संबंध सुटतो. ईश्वर हा कारणम पुरुषकर्मा फल्य दर्शनात. न्यायसूत्र पुरुषाचे प्रयत्न रूप कर्म निष्फळ होताना दिसत असल्यामुळे ईश्वर निमित्त कारण आहे. न्यायमतात परमेश्वर सृष्टीचे निमित्त कारण आहे व त्याच्या इच्छा मात्रे करून चतुर्विध भूतांच्या परमाणूंचा संयोग होऊन द्वयनुकादी क्रमाने सर्व सृष्टी उत्पन्न होते असे मानले आहे. याही मतात शरीराधिक क्षेत्र सत्य असून त्याचा असंग अशा क्षेत्रज्ञाशी संबंध होतो व क्षेत्रज्ञाचे ठिकाणी इच्छा द्वेष प्रयत्न दुःख सुख हे धर्म मानले असल्यामुळे या मतातही क्षेत्रज्ञाचा योग्य विवेक झाला नाही. यानंतर आता माऊली क्षेत्राविषयी वैशेषिक मत सांगत आहेत. तवा आणि के क्षोभे म्हणितले निके तरी भोगीजे एके काळे केवी हे तरी जयाचा मारू देखताती अनिवारू परी स्वमती भरू अभिमानिया हे जाणे मृत्यू रागिटा सिंहाड्याचा दरकुटा परी कायकी जे वांजटा पुरी जतासे महाकल्पा परवती कव घालून अवचिती सत्यलोक भद्रजाती अंगवीजे महाकल्प लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मेळावे
स्वर्गीची ये आडवे रिगोनी मोडी, येर ययाचेनी अंगवाते, जन्म मृत्यूची ये गर्ते, निर्जीवे होऊनी भ्रमते, जीव मृगे, न्याहाळा पा केवडा, पसरला से चवडा, करुनिया माझी वडा, आकार गज, म्हणोनी काळाची सत्ता, हा बोल निरुता, ऐसे वाद पांडू सूता क्षेत्रा लागी. तेव्हा हे ऐकून दुसरे कित्येक क्षुब्ध होऊन म्हणतात, तुमचे म्हणणे जर खरे मानले तर ते क्षेत्र एका काळाचेच स्वाधीन का दिसून येते? या काळाचा सर्वांवर अचूक घाला पडतो, पण ते अभिमानाने आपल्या मतांवरच भर देतात. शरीर हे मृत्यूरूपी क्रुद्ध सिंहाच्या राहण्याची दरी आहे, हे आपण सर्व जाणतो, पण काय करावे? व्यर्थ बडबड करणाऱ्याशी कधी पुरे पडता येते काय? या मृत्यूरूपी काळाने महाकल्पाच्या पलीकडेही अकस्मात मिठी मारून ब्रह्मलोक रूपी जो हत्ती त्याच्या ठिकाणीही तो प्राप्त झाला आहे. हा काळ स्वर्गरूपी अरण्यात शिरून नित्य नवे लोकपाळ व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो. बाकीचे जीवरूपी पशु याच्या अंगच्या वाऱ्यानेच निर्जीव होऊन जन्ममृत्यूच्या खड्ड्यात भ्रमत राहतात. कालरूपी सिंहाने संपूर्ण आकाररूपी हत्ती आत साठवून केवढा मोठा तोंडाचा चौडा पसरला आहे पहा. म्हणून या क्षेत्रावर काळाचीच सत्ता आहे, हेच म्हणणे योग्य आहे. अर्जुना, याप्रमाणे क्षेत्राविषयी मते आहेत. कारणे काल, हा सर्व सृष्टीचे निमित्त कारण काल आहे असे वैशेषिक दर्शन सूत्र असल्यामुळे हे मत वैशेषिकांचे आहे हे उघड आहे. या वैशेषिक मतात काळाला सृष्टीचे निमित्त कारण मानले असले तरी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे स्वरूप नैयायिकांप्रमाणे स्वीकृत असल्यामुळे वेदांत दृष्टीने पाहता क्षेत्र क्षेत्रज्ञाचा निवाडा या मतातही झालेला नाही. हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिषी, पुराणे ये विशी मतपत्रिका, अनुष्ठुपादी छंदे प्रबंधी जिये विविधे, ते पत्रावलंबन मध्ये करिताती अजूनी, वेदीचे बृहत साम सूत्र देखणेपणे पवित्र, परितयाही हे क्षेत्र नेणवेची. असा हा पुष्कळ प्रकारचा वादविवाद ऋषींनी नैमिषारण्यात केला असून पुराणेही याविषयीची मते दर्शविणाऱ्या पत्रिका आहेत. म्हणजे पुराणातूनही ही भिन्न भिन्न मते दर्शविली आहेत. पुराणादी प्रबंधातून अनुष्ठुपादी अनेक छंदांनी ह्या ज्या मतपत्रिका ग्रंथित केल्या आहेत त्यांचे लोक आग्रहाने अवलंबन करतात. ज्यात इंद्रादिकांचे परमेश्वर रूपाने वर्णन आले आहे. सामवेदातील बृहत साम सूत्र ईश्वराला अनुलक्षून स्तमन करणारे असल्यामुळे सर्व धर्मांपेक्षा ते अत्यंत पवित्र करणारे आहे हे खरे, पण त्यालाही या क्षेत्र क्षेत्रज्ञाचा निवाडा बरोबर समजला नाही. त्वामिद्धी हवामहे या बृहत साम सूत्रात क्षेत्रज्ञ परमेश्वराची स्तुती केली असली तरी ती क्षेत्राचा संबंध घेऊनच केली असल्यामुळे त्यावरून हे क्षेत्र क्षेत्रज्ञाचा निवाडा योग्य रीतीने होत नाही. आणिकी ही बहुती महाकवी हेतुमंती, जया लागी मती वेचलिया, परी ऐसे हे वडे की अमुके याचेची पुढे, हे कोणाही वरपडे होय चीना. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझ सांगो तैसे साध्यंतुगा. आणखी उपपत्तीपूर्वक प्रतिपादन करणाऱ्या पुष्कळ महान कवींनी या क्षेत्राचा उहापोह करण्यात आपली बुद्धी चालवली आहे. पण क्षेत्र हे असे आहे, एवढे आहे किंवा अमक्याचे आहे हे कोणालाही निसंशय कळून आले नाही. अर्जुना, आता यानंतर हे क्षेत्र जसे आहे तसे तुला सांगतो. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च, इंद्रियाणि दशैकञ्च पंचचेन्द्रिय गोचराः, इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघतश्चेतना धृतिः, एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाभृतम्.
सूक्ष्म पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी, अव्यक्त 10 इंद्रिये, एक मन व ज्ञानेंद्रियाला गोचर होणारे 5 विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख या सर्वांचा संघात चेतना व धृती असे हे संक्षेपाने विकारासह क्षेत्र तुला सांगितले. तरी महाभूत पंचकू आणि अहंकारू एकू, बुद्धी अव्यक्त दशकू इंद्रियांचा, मन अनेकही एकू विषयांचा दशकू, सुख दुःख द्वेषू संघात इच्छा आणि चेतना धृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रती आघवीची. तरी 5 सूक्ष्म महाभूते आणि 1 अहंकार, तसेच बुद्धी अव्यक्त व 10 इंद्रिये, आणखी 1 मन, 10 इंद्रियांचे 10 विषय, द्वेष, सुख दुःख संघात इच्छा चेतना व धृती याप्रमाणे तुला क्षेत्राचे संपूर्ण स्वरूप सांगितले. आता महाभूते कवणे, कवण विषयो कैसी करणे, हे वेगळालेपणे एकैक सांगो. तरी पृथ्वी आप तेज वायू व्योम ये तुझ, सांगितली बूझ महाभूते 5. आता महाभूते कोणती, विषय कोणते व इंद्रिये कशी आहेत हे तुला एक एक वेगळेपणाने सांगतो. तरी पृथ्वी आप तेज वायू आकाश ही तुला सांगितलेली 5 महाभूते होत असे समज. आणि जागतीये दशे, स्वप्न लपाले असे, नात्री अवसे चंद्रगुडू, नाना प्रौढ बाळकी, तारुण्य राहे थोकी, कान फुलता कळीकी, आमोदू जैसा, किंबहुना काष्टी, वन्ही जेवी किरीटी, देवी प्रकृतीची पोटी, गोप्य जो असे, जैसा ज्वरू धातू गतू, अपथ्याते मिश पाहतू, मग जालिया तू बाहेरी व्यापी. तैसा 5ही गाठी पडे, जे देहाकार उघडे, ते नाचवी चहूकडे तो अहंकार गा. आणि ज्याप्रमाणे जागृती अवस्थेत स्वप्न लपलेले असते, किंवा अमावस्येला चंद्रगुप्त असतो, अथवा प्रौढ दशेला न आलेल्या मुलाचे ठिकाणी तारुण्य दळलेले असते, किंवा न फुललेल्या कळीचे ठिकाणी सुगंध जसा गुप्त असतो, एवढेच नाही तर लाकडाच्या ठिकाणी अर्जुना अग्नी गुप्त असतो. त्याप्रमाणे मूळ प्रकृतीचे ठिकाणी जो गुप्त असतो, ज्याप्रमाणे धातुगत ज्वर केवळ कुपथ्याचे निमित्त पाहत असतो आणि मग कुपथ्य झाल्याबरोबर शरीराच्या आत बाहेर तो व्यापतो, त्याप्रमाणे 5ही भूतांची एकत्र गाठ पडून जेव्हा देहाचा आकार व्यक्त होतो, तेव्हा तो जीवाला चहूकडून नाचवतो, तोच अहंकार होय. देहात अहम अहम म्हणून स्फुरण होतो. त्या वृत्तीने पांचभौतिक जड देहाशी ऐक्य केले असता त्या देहाकारावर झालेल्या अहंला अहंकार म्हणतात. असे ते अहंकाराचे स्वरूप सांगितले आहे. अर्थात देहाचे ऐक्य नाहीसे होऊन नुसती राहिलेली अहमवृत्ती हे शुद्ध जीवाचे किंवा परमेश्वराचे स्वरूप होते. नवल अहंकाराची गोठी विशेषेने लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. या अहंकाराची अशी गंमत आहे की तो विशेषतः अज्ञानाच्या पाठीस लागत नाही, पण तो सज्ञानाच्या कंठास झुंबून त्याला नाना संकटात पाडतो. अहंकार हा जाणीव वृत्तीच्याच आश्रयाने राहत असल्यामुळे अज्ञानापेक्षा ज्ञानाच्या ठिकाणी अहंकाराचे प्राबल्य विशेष असते व त्यामुळेच मनुष्य संकटात पडतो. आता बुद्धी जे म्हणजे ते ऐसिया चिन्ही जाणीजे, बोलिले यदुराजे ते ऐके सांगो. तरी कंदर्पाचे निबळे, इंद्रिय वृत्तीचे निबळे, भांडुनी येती पाळे विषयांचे, तो सुखदुःखांचा नागोवा, जेथ उमाणो लागे जीवा, तेथ दोहीसी बरवा पाडू जे धरी. हे सुख हे दुःख, हे पुण्य हे दोष, का हे मेळ हे चोख, ऐसे निवडी. जिये अधमोत्तम सुजे, जिये साने थोर बुजे, जे आदिठी पारखी जे विशो जीवे, जे तेज तत्वाची आदी, जे सत्वगुणांची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे. आता जिला बुद्धी म्हणतात ती अशा लक्षणावरून जाणावी
असे भगवान श्रीकृष्णांनी म्हटले तेच आता सांगतो ऐक. प्रबळ झालेल्या कामवासनेने इंद्रिये वृत्तीच्या सहाय्याने विषयांचे समुदाय जिंकून येतात, म्हणजे विषयांचा भोग घेऊन येतात. जीवाला ज्या सुखदुःखाच्या लुटीचा अनुभव येतो त्या दोघांचा जी अगदी बरोबर भेद दाखवते, हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे पाप, हे मलिन, हे शुद्ध अशी जी निवड करते, जिला उत्तम कनिष्ठ हे समजते, जिला लहान मोठे समजते, अशा रीतीने जिच्या दृष्टीच्या साह्याने जी विषयाची परीक्षा करतो, जी ज्ञानेंद्रियाचे कारण आहे, जी सत्वगुणांचा उत्कर्ष होय आणि जी आत्मा व जीव यांच्या संधीत राहते. जीवाचे ठिकाणी जी जाणीव रूप ज्ञानवृत्ती स्फुरते ती बुद्धी होय, असे येथे बुद्धीचे लक्षण केलेले आहे. या बुद्धीत सत्वगुणाचा उत्कर्ष असल्यामुळे ती मुळात निर्मळ आहे. म्हणूनच तिच्यात ज्ञानरूप आत्मा प्रतिबिंबित होतो. त्या ज्ञान प्रकाशाने युक्त असलेली बुद्धिवृत्ती आपल्या पलीकडे असलेल्या शुद्ध आत्मस्थितीला व अलीकडे असलेल्या जीवस्थितीला जाणत असते. म्हणूनच ती आत्मा व जीव यांच्या संधीत असते असे म्हटले आहे. अर्जुना ते गा जाण, बुद्धी ते संपूर्ण, आता ऐके ओळखन अव्यक्ताची. अर्जुना ही सर्व बुद्धी आहे असे तू जाण, आता अव्यक्ताची ओळख आहे. पै सांख्याची या सिद्धांती प्रकृती जे महामती, तेची येथे प्रस्तुती अव्यक्त गा. आणि सांख्य योग मते प्रकृती परिसविली तू ते, ऐसे दोही परी जेथे विवंचिली. तेथ दुजी जे जीवदशा ते नाव विरेशा, येथे अव्यक्त ऐसा पर्याय हा. तरी पहालया रजनी, तारा लोपती गगनी, का हारपे अस्तमानी भूतक्रिया. नातरी देहो गेलिया पाठी, देहादिक किरीटी, उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या. का बीज मुद्रे आतू, थोके तरु समस्तू, का वस्त्रपण तंतू दशे राहे. तैसे सांडोनिया स्थूळ धर्म, महाभूते भूतग्राम, लया जाती सूक्ष्म होऊनी जेथे. अर्जुना तया नावे, अव्यक्त हे जाणावे, आता ऐके आघवे इंद्रिय भेद. हे बुद्धिमान अर्जुना, सांख्यवाद्यांनी आपल्या सिद्धांतात जडविनाशी क्षेत्राचे कारण म्हणून जी प्रकृती मानली आहे, तीच येथे प्रस्तुत अव्यक्त या शब्दाने सांगितली आहे. सांख्य व योग यांच्या मताप्रमाणे प्रकृतीचे स्वरूप तुला ऐकवलेच आहे आणि तेथे ती दोन प्रकारची आहे हेही सांगितले गेले. तेथे दुसरी जी जीवदशा म्हणून पराप्रकृती सांगितली, तिलाच हे वीरश्रेष्ठा येथे अव्यक्त हा पर्याय शब्द आहे. रात्र संपवून उजाडल्यावर आकाशात तारे नाहीसे होतात, किंवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे व्यापार बंद पडतात, किंवा हे अर्जुना देह नाहीसा झाला की पूर्वी केलेल्या कर्माच्या पोटातच देहादिक उपाधी लीन होतात, किंवा बीजाच्या आकारातच संपूर्ण वृक्ष गुप्त असतो, किंवा सुताच्या दशेत वस्त्रपट राहते. त्याप्रमाणे संपूर्ण पंचमहाभूते व सर्व प्राणी आपले स्थूल धर्म सोडून देऊन व सूक्ष्म होऊन जेथे लय पावतात, अर्जुना त्या स्थितीला अव्यक्त या नावाने जाण. आता इंद्रियांचे संपूर्ण भेद ऐक. तरी श्रवण नयन, त्वचा घ्राण रसन, ये जाणे ज्ञान करणे पाचे. ये तत्वमेळा पंकी, सुख दुःखाची उखी विखी, बुद्धी करीते मुखी पाचे इही. मग वाचा आणि कर, चरण हे आणि अधोद्वार, पायू हे प्रकार पाच आणिक. कर्मेंद्रिय म्हणिपती, ती ये जाणी जती, ऐके कैवल्यपती सांगतसे. पै प्राणाची अंतौरी, क्रियाशक्ती जे शरीरी, तियेची रिगी निगी, द्वारी पांचे ही. एवं दहा ही करणे, सांगितली देवो म्हणे, परीस आता पुढेपणे मनते ऐसे. तरी कान, डोळे, त्वचा, घ्राण, जिव्हा ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत असे जाण.
या 36 तत्वांच्या समुदाय रूपी चिखलात या 5 ज्ञानेंद्रिय रूप मुखांच्या द्वारा बुद्धी सुखदुःखाचा निवाडा करते. मग वाणी, हात, पाय, गुदद्वार, उपस्थ असे आणखी 5 प्रकार आहेत. कैवल्याचे देणारे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ऐक, ज्यांना कर्मेंद्रिय म्हणतात तीही जाण. प्राणाची पत्नी म्हणून जी क्रियाशक्ती या शरीराचे ठिकाणी आहे तिचे आत येणे व बाहेर जाणे या 5 कर्मेंद्रियांच्या द्वारा होत असते. देव म्हणतात, याप्रमाणे तुला 10 इंद्रिये कोणती ती सांगितली. आता मन स्पष्टपणे असे आहे ते ऐक. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.